जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर ह्या धन्या मुंड्याचा मूळवेध जास्त लागलाय वाटतं आता खांजवायला. त्यानं ही नीच कुत्रा लय लागलाय आता, फडफड फडफड करायला लागला. ती कसं राहतंय की म्हणतात ना, जी लयच माजलेलं बकरं असतंय त्याच्या मानेवर सुरी ही 100% येण्याची लक्षणं असते ती, त्यावेळेस ती तसं बकरं करतंय. तसं ह्या धन्या मुंड्याची अवस्था झाली कुत्र्याची. 6 करोड मराठ्याचं देवस्थान आणि कुलदैवत संघर्षुदा मनोज जरांगे पाटील ह्यांना सुपारी दिलास का तू? रे नासक्या भाड्या, तू अगोदर हे आमच्यासारख्या बायांना महिलांना आधी तू भिडून दाखव. हातात बांगड्या भरून घरात बसू नको आणि दुसऱ्याच्या हातनं ही अशी कारस्थानं करू नको. तू खरंच का बापाची अवलाद असशील ना तर समोरासमोर येऊन भीड, असं मागून पाठीत कंदील खुपसू नको. कारण की ही वडा वगळीची अवलाद जी असेल ना ते असे निर्णय घेते. समोरासमोर यायला त्यांच्या गांडीत दम नसतंय ना, त्याच्यामुळे हे असे नखरे चालू असतात. नासक्या कांद्या, तू समोरासमोर ये, तुझ्या किती दम हाय मनगटात ते पण आम्ही बघून घेऊ. आधी तू आमच्यासारखा महिलांना अगोदर तू तोंड दी आणि नंतर दादापर्यंत पोच. अरे तुझी काय लायकी रे, पायातल्या चपलिया रे कुत्र्या नासक्या. तू लय लागलास ना नखरे करायला आणि तू सुपारीची भाषा करायला लागलास ना. अरे दादाने आम्हाला शांत बसा सांगितले म्हणून आम्ही शांत आहो, नाहीतर तुझा कधीच अंत झाला असता रे. विचित्र नालायक बेसरम कुत्र्या. आणि तुझा ही 100% शेवट होणार. आरशे माझ्यासारखी कितीतरी आणखीन महिला आहेत त्या जीवावर उद्धार झालेला, पण जर आम्हाला दादानी परवानगी दिली ना तर तुझा काटा हा महिलाच्या हातूनच नक्की होणार, हे लक्षात ठेव. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.